काय हो पिंकीची बा मी काय म्हणून राहिली. हा बोल ना, काय म्हणते तू? मी अशी म्हणून राहिली होती यावर्षी पिंकीचं लग्न करायचं का. नाही ना झालं ना तिचं कॉलेज झालं शिक्षण झालं झालं आता वयात आलं तर पोरीचं लग्न केलेलं बरं लवकर. हो मी बी कांताबाईच्या गेली होती कांताबाईला सांगितलं तर तुमच्या एखादा पोरगा असेल तर पहा म्हणून. पण नाव चांगलं स्थळ आलं तर करून टाकू यावर्षी. हो मलाही म्हटले 2-3 जण करायचं का म्हणे पिंकीचं लग्न. मी म्हटलं बघतो बा, विचार करतो, घरी घरी विचारावं लागते. नाही हो चांगले स्थळ आले तर पाहू काही चांगले भेटले तर करून टाकू. करता जमते पण काय एकदा पुरीला बी विचारून घे तिचं काय म्हणणं आहे. पिंकी काय म्हणणार आहे. पिंकीला काय आता झालं कॉलेज झालं सगळं झालं काय म्हणणार आहे पिंकी करावं लागते की नाही. ते बरोबर आहे म्हणत, कॉलेज झालं आता करून टाकावं लागते लग्न तिचं. पण एकदा मला वाटतं बा तिला विचारायला पाहिजे. एक काम कर, बरोबर आहे, तिला मी विचारतो. पिंकी इकडे ये. बाबा बोलून राहिले. काय बाई काय झालं. अगं आम्ही तुला यावर्षी लग्न करण्याचा विचार करून राहिलो होतो. काय कसं काय अचानक काय अशी म्हणून राहिली. नाही ना कधी ना कधी लग्न करावंच लागते की नाही. आता झालं तुझं शिक्षण झालं सगळं झालं वय बरोबर आहे लग्नाचं करून टाकू आता. आई असं कसं अचानकच किती दिवस म्हणली नाही अचानकच म्हणून राहिली तू. नाही बाई त्यात काय आलं चांगलं स्थळ तर करावं लागते की नाही लग्न. अचानक वगैरे काही नाही, हे आम्ही असंच बोलत होतो. आता ते तिला विचारते ना, आता तू लग्नाला आली बा तर विचारते लोक करता का म्हणते पोरीचं लग्न, तर म्हणून विचार राहिलं. आणि आपल्याला काय गडबड आहे काय, चांगला वगैरे पोरगा वगैरे आलं तर करायचं, नाही तर राहिलं. बाबा माझं शिक्षण चालू होतं ना कॉलेज चालू होतं मी शिकून राहिली होती. नाही थोड्या डस्काला काय झालं तुला लग्न कधी ना कधी करावंच लागते चांगलं स्थळ आलं तर करावं लागते की नाही. तसं नाही म्हणून राहिली बाई मी माझं कॉलेज चालू होतं मग लग्न झाल्यावर कॉलेज काय करू दे तेव्हा. होते सगळंच होते लग्न झाल्यावर का बाया करून नाही राहिल्या का. नाही झालं तरी काही होत नाही आम्ही तुला जॉबलाच मुलगा पाहू. तसं नाही मला पूर्ण कॉलेज कम्प्लीट करायचं होतं पहिले. लग्न झाल्यावर कर बाई काही होत नाही चांगली स्थळ भेटत नाही भेटले एखादी तर करून टाकू आपण. अगं पिंकू बा, तू कायला टेन्शन घेते. आता काय आपण उद्याच लग्न करायला का तू? आपण काय करू, चांगलं स्थळ गिळालं, आपल्याला पटलं बा, पोरगा व्यवस्थित आहे, घरचं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं असेल तर बघू. बाबा तुम्ही आईसारखे बोलून राहिले का. ते काही नाही यावर्षी चांगलं स्थळ आलं सर्व्हिसवाला असलं तर करून टाकू. पहा तुम्हाला काय करायचं चालले मी अभ्यास करायला. पोरीले लग्न जमलं तर अशीच करून राहिली पोरी. असं काय आहे पोरीचं. अगं पोरीसाठी लग्न म्हणजे मोठी गोष्ट असते ना. मायबापाचं इतके वर्ष राहिलेलं घर सोडून जावं लागते. मग पोरीला जराशी वाटते काळजी बा, आणि जरा हे बी वाटते बा आता मला डायरेक्ट दुसऱ्याच्या घरी जावं लागते, मग जराशा भीते पोरी. काय होते त्याच्यात. तुम्हाला कोणतरी म्हणे वाटते ना मुलगा आहे म्हणून कुठलं तर पाहून घ्या. मी तसं कांताबाईला सांगितलं जातं कांताबाई सांगते कुठला ना कुठं पोरगा असेल तर दाखवते सर्व्हिसवाले एखादं. हे बघ, आपल्याला काही कोण्या गोष्टीची हे नाही आहे, पण गडबड करून काही एवढा जास्त फायदा नाही बा. चांगलंच पाहा लागते, पोरगं सगळं व्यवस्थित बघावं लागते, कसं आहे काय आहे त्याचं घरदार काय सगळ्या गोष्टी पाहावं लागते. आजकाल खूप जमाना खराब आहे, सगळ्या गोष्टी पाहूनच मग आपण ठरवू काय करायचं ते. येऊ दे आता पोरं जे काय ते पाहत राहू आपण. आयता पायता वर्ष निघून जाते पाहूनच घेऊ. आले का नसतं ते या म्हणून आता तुम्ही जाती मुलगा पाहिले. हो जातो ना, ते आपला पांडू तर आहे ना, त्याला घेऊन जातो. पाहून येतो पोराचं घर पोरगा कसं आहे ते पात्र लागते. आता असं आलं कोणतं तर. हो पा काही नाही आलं चांगलं वाटलं सगळं तर करून टाकू. चल मग आता मी जातो, शेताकडे जाऊन येतो. ते पुरीला तू काय म्हण नको, ते पहिलेच नाराज राहते. मग अजून तू काय म्हणशील, अजून काही येऊसल घेसल ते काय म्हण नको तिला. येतो जाऊन शेताकडे. बाबा मी कशाला काय म्हणू बाबा. जेवण नाही करत का जेवण करून जा ना. नाही जेवत नाही मी आता, मी जातो आता शेताकडे, नंतर मग आल्यावर जेवतो. काम आहे जरा जाऊन करून यायला लागते पटकन. बरं या मग मी स्वयंपाक करून ठेवतो या लवकर ये जा. हो तू करून ठेव जो स्वयंपाक, मी आल्यावर जेवतो. येतो मी जाऊन पटकन. आज आईले काय झालं लग्नाचा विषय काम राहिली. मनीला कुठं सर्विस लागत नाही वाटते. मनीला सर्विस नाही लागली तर बाबा काय देत नाही आता मला तिथे. काय होते काय माहित. इथं मनीला भेटा लागल म्हणणं लागल आई बाबा माझ्या लग्नाचा विषय काम राहिला सर्विस लागली पाय तुले नाही तर मला तिथे आता तिकडे इथं. काय हो पिंकी काय करून राहिली. माझं आई नाही ऐकली का. काही नाही ना असंच बसली ना. हो तेच म्हणलं काय झालं तुला डचकाला अजून. लग्नाचा विषय काला की डचकूनच राहिलीस तू. नाही ना तसं नाही ना माझा कॉलेज आहे बाई तुम्हाला कळत काम नाही मला शिकायचं अजून. हो बाई शिक कॉलेज झालं खूप झालं आता कॉलेज गेलं आता काही नाही आता लग्न करावं लागते ना चांगलं स्थळ आलं तर सोडायचं जमत नाही आता. तू अशी पण म्हणून राहिली बा कोणी मुलगा तर नाही अडत ना तुले. असं काही असेल तर सांग ना असं काही करू नको. ते प्रेम प्रेम काही कामाचं नसते बरं करशील नाही तर काही असं. काय बा तुला कोणी मुलगा गिरगा आवडते का. नाही ना तसं काही नाही. असं काही करू नको त्या बाबाला नाही पटत असं काही नको करू. पण मला तुला काही सांगायचं बाई याचा अर्थ असंच ना तुला कोणी आवडते कोणतं पोरग. नाही बा तसं काही नाही पण तरी मला सांगायचंय तुले. हे पाय पिंकी असं काही करू नको आमचं नाक खाली करू नको. ते बाबा चांगलं स्थळ आणते यावर्षी तो लग्न करूनच टाका लागते. काय हो मला जे मुलगा नाही आवडत त्याच्याशी माझं लग्न लावून देता तुम्ही असं कसं जमल. माय बापाच्या पसंतीचा जर मुलगा केला ते चांगलाच असते व करावंच लागते तसंच करावं लागते चांगलं पाहूनच देणार ना मी तुले. हा तर माझी पसंत काही नाही का मला काही पसंत आहे की नाही. म्हणजे मला वाटते तो काहीतरी हाय भानगड. हे बघ आई मला तुला काहीतरी सांगायचंच आहे आता. म्हणूनच म्हणून राहिली मी लग्नाचा विषय काढला की अशी काऊन म्हणून राहिली.
नाही सांग पटकन, असं काही असं तर पटकन इथंच थांबव, काही करू नको, आज काही कामाचं नाही. मी ज्या मुलाला पाहत नाही, तुम्ही माझं लग्न त्या मुलाशी लावून देता, म्हणजे नाही पटत आहे. आमचे पण झाले ना, मी तुझ्या बापाला पाहिले नव्हतं, डायरेक्ट लग्नातच पाहिलं. तुमचा काळ वेगळा होता, आमचा आता वेगळा आहे. मला जे आवडेल त्याच्याशीच मी लग्न करणार ना. तुमचा काळ आमचा काळ नको शिकू मले. तो आले यावर्षी लग्न करायचं आणि ते करायचं आहे. तर बाबा तिकडे शेतात गेले, स्वयंपाक करायचा चालली मी. आता मला मनेला फोन लावा लागेल, सांगायला लागेल की मामाला घरचे लग्नाचे विचार करून राहिले. तर मंडळी, आम्ही यावर्षी पिंकीच्या लग्नाचा विचार करून राहिलो बरं. आता तुम्हाला इथून पुढे पिंकीच्या सोयरीकीचेच किस्से पाहायला मिळतील, तर नक्की आवर्जून पहा. तर मंडळी, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.